अजित पवार आणि शेतकरी कर्जमाफी ही दोन नावं एकत्र आली की डोळ्यासमोर काय उभं राहतं? एक ठाम मत, एक ठाम प्रतिमा, बरोबर. पण काय होईल जर आपल्याला कळलं की ही प्रतिमा, ही गोष्ट अर्धीच आहे? हो, एका नवीन पुराव्यामुळे ना त्यांच्या राजकीय वारशाकडे पाहण्याचा एक अगदी वेगळा अँगल समोर आलाय. चला तर या स्रोताच्या आधारावर तेच समजून घेऊया. तर सगळ्यांच्या मनात अजित पवारांची प्रतिमा कशी होती? अगदी बरोबर. फुकटच्या योजनांना कडाडून विरोध करणारा एक परखड प्रॅक्टिकल नेता. त्यांचं ते वाक्य तर आठवतच असेल, सारखंच फुकट, सारखंच माप. हे इतकं फेमस झालं होतं की कर्जमाफीसारख्या विषयावर ते टीकाच करणार यात कुणालाच शंका नव्हती. हा एक अगदी पक्का समज होता. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. विचार करा की हा जो आपला समज आहे ह्याच्या पलीकडे एक पूर्णपणे वेगळीच गोष्ट असेल तर? आणि ती गोष्ट आता नुकतीच उजेडात आली आहे. आणि इथेच येतो एक ट्विस्ट. एक असा पुरावा समोर आलाय जो हे सगळं चित्रच पालटून टाकतो. हा पुरावा म्हणजे एक व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ अजित पवारांच्या भूमिकेवर इतका वेगळा प्रकाश टाकतो की आश्चर्य वाटेल. तर हा व्हिडिओ आपल्याला घेऊन जातो थेट 10 नोव्हेंबर 2025 रोजी. ठिकाण होतं सातारा. इथे अजित पवारांनी एक भाषण दिलं होतं. आणि याच भाषणात त्यांनी एक असं वचन दिलं जे त्यांच्या कर्जमाफीबद्दलच्या आपल्या सगळ्या समजांना अक्षरशः छेद देतं. मग प्रश्न येतो की त्या साताऱ्याच्या भाषणात अजितदादा नेमकं बोलले तरी काय होते? चला बघूया. या स्रोत्यानुसार त्यांनी एक अगदी स्पष्ट, ठोस असं आश्वासन दिलं होतं. आता हे शब्द ऐका. हे त्यांचे स्वतःचे शब्द आहेत. ते म्हणाले, पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे. तुम्ही काळजी करू नका. ती जूनमध्ये म्हणजे 30 जूनच्या आत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. म्हणजे बघा, यापेक्षा जास्त स्पष्ट आणि थेट आश्वासन काय असू शकतं, बरोबर? आणि हे काय फक्त बोलण्यापुरतं नव्हतं. हे हवेत दिलेलं आश्वासन अजिबात नव्हतं. या स्रोताचं म्हणणं आहे की यामागे एक प्रॉपर 3 टप्प्यांची योजना होती. स्टेप 1 नोव्हेंबरमध्ये घोषणा करायची. स्टेप 2 मार्चच्या बजेटमध्ये त्यासाठी पैसे बाजूला काढायचे. आणि फायनल स्टेप पुढच्या वर्षी 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा करायचे. म्हणजे बघा, सगळं प्लॅनिंग तयार होतं. आता विचार करा, हा जो पुरावा आहे तो त्यांच्या पब्लिक इमेजला थेट चॅलेंज करतोय. म्हणजे ज्या नेत्याला आपण फुकटच्या योजनांचे सगळ्यात मोठे विरोधक म्हणून ओळखत होतो, त्याच नेत्याने कर्जमाफीसाठी एवढी पक्की डेडलाईन सकट योजना बनवली होती. किती मोठा विरोधाभास आहे हा. हा फरक बघा, किती मोठा फरक आहे. एका बाजूला काय दिसतं? सारखंच फुकट म्हणणारी त्यांची कडक इमेज. आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा एक पक्का प्लॅन. हा जो कंट्रास्ट आहे ना, तो त्यांच्या राजकीय भूमिकेची कॉम्प्लेक्सिटी दाखवतो. तर मग या स्रोताचं विश्लेषण काय आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की यावरून एक गोष्ट सिद्ध होते की अजित पवार हे शब्दाचे पक्के आणि जे बोलतात ते करणारे नेते होते. कदाचित टीकेनंतर त्यांनी आपली भूमिका बदलली असेल, पण त्यांनी कर्जमाफीचा विषय अजेंड्यावर घेतला होता आणि ते तो पूर्ण करणार होते. पण मग मनात प्रश्न येतोच, जर प्लॅन इतका क्लिअर होता तर मग तो अंमलात का नाही आला? इथेच या कथेला एक दुःखद वळण मिळतं. कारण दुर्दैवाने ही योजना प्रत्यक्षात येण्याच्या आतच त्यांचं अपघाती निधन झालं. आणि ते आश्वासन ते अपूर्णच राहिलं. ही तारीख लक्षात ठेवा, 6 मार्च 2026. ही खूप महत्त्वाची तारीख आहे. का? कारण जर ते आपल्यात असते तर याच दिवशी त्यांनी बजेट सादर केलं असता आणि त्यात कर्जमाफीसाठी तरतूद केली असती. म्हणजे विचार करा, ही योजना पूर्ण होण्यापासून फक्त काही महिने दूर होती. आता ह्या सगळ्या माहितीनंतर मूळ स्रोत एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारतो. प्रश्न हा आहे की आता ह्या आश्वासनाचं काय? याची जबाबदारी आता कोणाची? आणि या स्रोतानुसार याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. अजित पवारांनी दिलेलं हे वचन पूर्ण करण्याची जबाबदारी आता त्यांच्या सहकार्यावर आहे, म्हणजेच सध्याच्या सरकारवर. यात प्रामुख्याने नावं येतात मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि सोबतच महायुतीमधील त्यांचे सहकारी एकनाथ शिंदे यांची. या स्रोताचं म्हणणं आहे की हे नेते एकत्र येऊन आपल्या सहकार्याचं हे अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करू शकतात. आणि शेवटी या स्रोताचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, त्यांचं म्हणणं आहे की येत्या अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी तरतूद करणं आणि हे आश्वासन पूर्ण करणं हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, शब्दांनी नाही तर कृतीने. तर मग ही सगळी माहिती समोर आल्यानंतर हा स्रोत आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर सोडून जातो. एका नेत्याची पब्लिक इमेज आणि त्यांचं एक अपूर्ण राहिलेलं वचन, याकडे आपण कसं बघायला हवं?
यावर प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं नाही का? पण यावर विचार करायलाच हवा.